हॅलो एव्हरीवन, इंजिनिअरिंग ग्राफिक्स शिकतायत आणि टाइप्स ऑफ लाईन्स सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. युनिट नंबर 1 पासून तर लास्ट पर्यंत वेगवेगळ्या लाईन्स तुम्ही ऐकत असता, ड्रॉ करत असता. त्यामध्ये सेंटर लाईन असेल, कंटिन्युअस डॅश लाईन असेल, मीडियम थिन लाईन असेल, थिक लाईन असेल, डायमेन्शन लाईन असेल किंवा हिडन लाईन्स असतील, कटिंग प्लेन लाईन्स, असे शब्द सगळे तुम्ही ऐकले असतील किंवा ऐकत असाल. त्याचबरोबर चेन थिन लाईन काय असेल, एंडिंगला थिक लाईन म्हणजे काय, थिन वेव्ही लाईन काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असाल. तर 1 बाय 1 जेवढे टाइप्स तुम्हाला इथं दिसत आहेत ते आपण बघणार आहोत आता टाइप्स ऑफ लाईन्स या टॉपिक मध्ये. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. व्हिडिओ सुरू करूया. असा टाइपचा एक चार्ट तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे. इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल, कुठल्याही इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या बुक मध्ये टाइप्स ऑफ लाईनचा हा चार्ट मेन्शन केलेला आहे. वेगवेगळ्या लाईन्स दिल्यात पहा. कंटिन्युअस थिक लाईन, त्याची थिकनेस एमएम मध्ये किती असेल, इलिस्ट्रेशन कसं आहे म्हणजे ती लाईन कशी दिसेल, डार्क असेल, फेंट असेल, मध्ये डॉटेड आहे की चेन लाईन आहे, सेंटर लाईन आहे, कशी दिसेल ती लाईन ते इथे इलिस्ट्रेशन मध्ये आहे. आणि जनरल ऍप्लिकेशन्स त्याचे इथे दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता हे 1 बाय 1 आपण एक एक बघणार आहोत विथ ऍप्लिकेशन, विथ डायग्राम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कंटिन्युअस थिक लाईन आहे तर मग त्याचे ऍप्लिकेशन्स कुठे असतील, एक्झॅक्ट कशा डायग्राम्स असतील ते या व्हिडिओतून बघणार आहोत. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा, कारण जवळपास सगळ्याच लाईन या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिली लाईन बघूयात, कंटिन्युअस थिक लाईन. आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हा एक मेन पार्ट आहे की त्या ज्या लाईन्स दिल्यात ना, इथं वेगवेगळ्या टाईपच्या लाईन दिलेल्या आहेत पहा. तर त्या लाईन्स कशा पद्धतीने असतील. एक 3D ऑब्जेक्ट आहे, कट केलाय तो. कट केल्याच्या नंतर त्याचे 3 व्ह्यूज ड्रॉ केलेले आहेत. त्या 3 व्ह्यूज मध्ये एक्सटेन्शन लाईन, मगाशी आपण एक डायमेन्शनिंगचा व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये एक्सटेन्शन लाईन आणि डायमेन्शन लाईन काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर आउटलाईन काय असतात, व्हिजिबल आउटलाईन्स, सेक्शन लाईन म्हणजे हॅचिंग लाईन्स काय, त्या डॉटेड लाईन्स दिलेल्या आहेत किंवा सेंटर लाईन, असं सगळं इंडिकेशन त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सचं इंडिकेशन इथं दिलेलं असतं. यासाठी आपल्याला त्या यूज करायच्या. 1 बाय 1 आपण त्या बघूयात. हा सगळ्यात पहिली लाईन कंटिन्युअस थिक लाईन. आता यूज कुठे केले जाते, ऍप्लिकेशन मध्ये दिलंय की जनरल ऍप्लिकेशन जे आहे त्यामध्ये दिलंय की व्हिजिबल आउटलाईन्स. ठीक आहे. इंटेन्शनली मी इथं पण लिहिलेलं आहे ते आणि इकडे पण आहे. कंटिन्युअस थिक लाईन, थिक जी असते थोडीशी डार्क लाईन आपण ड्रॉ करतो, त्याची थिकनेस दिली 0.5 mm. इलिस्ट्रेशन या टाइप मध्ये. आता इथं दिलंय बघा व्हिजिबल आउटलाईन्स म्हणजे काय. समजा आता हा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचा एक व्ह्यू हा असेल, दुसरा व्ह्यू असा असेल. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, साइडनी जर बघितलं तुम्ही तर तो सर्क्युलर शेप दिसेल, फ्रंटनी जर पाहिलं तर रेक्टँगल दिसेल. असं कन्सिडरेशन्स आहे ग्राफिक्स मधलं. तर त्या आउटलाईन ज्या दिसतील ना तर त्या आहेत व्हिजिबल आउटलाईन्स. त्याच पद्धतीने इकडे पण दिल्यात पहा. ठीक आहे. त्या व्हिजिबल आउटलाईन ड्रॉ करण्यासाठी कंटिन्युअस थिक लाईनचा यूज केला जातो. ठीक आहे. तर या लाईन ड्रॉ करण्यासाठी कुठली पेन्सिल यूज करायची आहे, 2H ग्रेडचीच काय यूज करायची, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स यूज फॉर इंजिनिअरिंग ड्रॉइंग असा एक व्हिडिओ माझ्याच युट्यूब चॅनलला बनवलेला आहे, त्यामध्ये त्याचं उत्तर मिळून जाईल. अवश्य बघा तो व्हिडिओ. या डायग्राम मध्ये सुद्धा या ज्या आउटलाईन दिल्यात पहा. ठीक आहे. ही डायग्राम केअरफुली बघितली तर 2 टाईपच्या लाईन त्यामध्ये आहेत. ठीक आहे. एक डॉटेड लाईन्स आहेत आतमध्ये, त्याचं ऍप्लिकेशन वेगळं, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. पण त्या हिडन लाईन्स आहेत तर त्यासाठी हे यूज केलं जात नाही. कंटिन्युअस थिक नाही, डॉटेड लाईन साठी केलं जात नाही. पण ह्या ज्या आउटलाईन दिल्यात ना इथं, या आउटलाईन साठी कंटिन्युअस थिक लाईन यूज केली जाते. ओके. आता कंटिन्युअस थिन लाईन, थिक आणि थिन, फेंट आणि डार्क असा डिफरन्स आहे. थिक म्हणजे डार्क, थिन म्हणजे फेंट. एवढं सिंपल कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थिन लाईन म्हणजे फेंट लाईन. आधी जी होती ही थिक लाईन म्हणजे डार्क लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. ठीक आहे. आता कंटिन्युअस थिन लाईन. ठीक आहे. कंटिन्युअस का, ही कुठे कट केलेली नाहीये, डॅश अशी नाहीये, ती कंटिन्युअस स्टार्ट टू एंड तुम्हाला ड्रॉ करायची आहे. 0.2 mm थिकनेस असेल या टाइप मध्ये. आता त्याचे ऍप्लिकेशन्स इथं जे दिले तेच मी इथं पण मेन्शन केलेले आहेत. ऍप्लिकेशन मध्ये काय आहे की डायमेन्शन लाईन, प्रोजेक्शन लाईन,
एक्सटेन्शन लाईन, लीडर लाईन, हॅचिंग लाईन. वन बाय वन बघूयात या कुठल्या कुठल्या लाईन्स आहेत. आता हा एक रेक्टँगल आहे, त्याचे डायमेन्शन मेन्शन केलेत पहा इथं. डायमेन्शन कसे द्यायचे, एरोहेड कसे पाहिजेत, डायमेन्शनिंग व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिले. आणि युनिडायरेक्शनल मेथड आहे की मग अलाइन मेथड आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर दोन एरोहेडच्या मध्ये जी लाईन असेल ती असेल डायमेन्शन लाईन. तर डायमेन्शन लाईन देण्यासाठी तुम्हाला काय थिन लाईन यूज करायची म्हणजे फेड. पण ह्या ज्या आउटलाईन होत्या ना त्या डार्क लाईन असतील, त्यासाठी थिक लाईन आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलेली. डायमेन्शन लाईन साठी ती असेल थिन लाईन. त्याचबरोबर एक्सटेन्शन लाईन, हे जे एक्सटेन्शन केलेत ना या पॉइंट पासून तर इथपर्यंत वरती, आणि एरो हेडच्या पण थोडंसं वरती दिलेलं आहे पहा बियॉन्ड डायमेन्शन लाईन. डायमेन्शन लाईनच्या खाली पण आहे आणि वरती पण आहे. तर या ज्या दोन आहेत एंडिंगच्या त्याला काय म्हणतो आपण एक्सटेन्शन लाईन्स. ठीक आहे, त्या देण्यासाठी सुद्धा थिन लाईनचाच यूज केला जातो म्हणजे फेंट लाईन्स. आता इकडे दिलेले आहेत पहा हे डायमेन्शन्स जे आहेत, पॅरलल डायमेन्शनिंग दिलेली आहे. तर त्या पॅरलल डायमेन्शनिंग साठी पण हीच लाईन यूज केली जाते. अजून एक ऍप्लिकेशन आहे पहा हॅचिंग लाईन्स. हॅचिंग लाईन काय असतं तर एखादा ऑब्जेक्ट आहे पहा इथं दिलाय, कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्याला जर तुम्ही कट केलं मधून, हॉरिझॉन्टली करा किंवा व्हर्टिकली करा, कट केल्याच्या नंतर हा जो पार्ट दाखवला जातो, डिनोट केला जातो, तो हॅचिंग लाईन्सने, क्रॉस लाईन्स आहेत 45 डिग्री मध्ये ड्रॉ केल्या जातात, त्या देखील थिन लाईन असतील. ठीक आहे, म्हणजे फेंट लाईन असतील. तर या सगळ्या गोष्टींसाठी त्याचबरोबर लीडर लाईन. लीडर लाईन कशाला म्हणतात, सर्कलला ज्या ज्या वेळेस आपण डायमेन्शन म्हणजे डायमीटर किंवा रेडियस मेन्शन करतो, तर इथं त्यांनी डायमीटर मेन्शन केलेलं आहे. सर्कलला डायमीटर मेन्शन केल्यानंतर डायमेन्शन लाईनला जी लाईन लीड करते सर्कलचे डायमेन्शन देण्यासाठी ती असेल लीडर लाईन. ओके, सर्कलसाठीच जनरली मोस्टली ते यूज केली जाते. त्यानंतर डॅश मीडियम थिक लाईन. आता मीडियम थिक असं म्हटलेलं आहे त्याला, 0.3 mm थिकनेस आहे आणि डॅश 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 अशी ती लाईन ड्रॉ केलेली आहे. ऍप्लिकेशन्स इथं पण दिले, इथं पण लिहिलंय मी हिडन लाईन्स. मगाशी मी ही डायग्राम तुम्हाला दाखवली होती, परत एकदा तीच का दाखवतोय कारण या ज्या व्हिजिबल आउटलाईन्स होत्या ना त्यासाठी थिक लाईन, कंटिन्युअस थिक लाईन, डार्क लाईन यूज केली होती. पण ह्या ज्या हिडन लाईन्स आहेत पहा डॉटेडने, हिडन लाईन्स म्हणजे काय की समजा एखादा ऑब्जेक्ट आहे तर या पुढच्या लाईन तुम्हाला सगळ्या दिसत आहेत म्हणजे व्हिजिबल लाईन्स. ज्या लाईन्स दिसत नाहीत पण त्या एक्झिस्ट आहेत. ओके, दिसत नाहीत पण आहेत. उदाहरणार्थ काय, समजा आता हा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याचा एक व्ह्यू हा आहे, दुसरा व्ह्यू हा आहे, मध्ये सर्क्युलर होल दिलेला आहे. तर त्या होल आहे तो इथपासून इथपर्यंत या डायग्राम मध्ये दिसत नाही पण तो एक्झिस्ट आहे, म्हणून त्याला हिडन लाईन्स म्हणतात. आणि त्या डॉटेड लाईन्सने, ठीक आहे, डॉट डॅश 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 लाईनने ते इंडिकेट केलं जातं. इथे पण बघा कुठलाही तुम्ही एक प्रिझमॅटिक ऑब्जेक्ट घेऊन बघा. प्रिझम म्हणजे काय की तुम्ही कपबोर्ड, वॉशिंग मशीन, हे जे फ्रीज हे जे यूज करताना तो असतो प्रिझम टाइप ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर त्याची एक साइड एक अँगलने जर बघितलं तर व्हिजिबल आउटलाईन दिसतील, पण बॅक साइडचा जो अँगल असेल तर तो तुम्हाला दिसणार नाही, पण तो एक्झिस्ट आहे. तर तो डॉटेड लाईन्सनी, डॅश लाईन्सनी दाखवला जातो. ती आहे डॅश मीडियम थिक लाईन, त्याला हिडन लाईन्स हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, आता चेन थिन लाईन, चेन सिक्वेन्शियली जी असती आणि थिन लाईन जी आहे. आता चेन थिन का म्हटलंय या लाईनला, 0.2 mm थिकनेस आहे आणि हे जे दिलंय ना इथं एक लॉंग लाईन आहे, शॉर्ट लाईन आहे, लॉंग लाईन शॉर्ट लाईन. ठीक आहे, इथं पण दिलंय पहा. सर्कल आपण ज्यावेळेस ड्रॉ करतो त्याचे ऍक्सिस देत असतो पहा आपण सेंटर लाईनचा यूज करून. ऍप्लिकेशन मध्ये म्हटलंय बा सेंटर लाईन, लाईन ऑफ सिमेट्री आणि लोकस लाईन. तर सर्कल ड्रॉ करायचं आहे त्याआधी आपण काय करत असतो, एक लॉंग लाईन शॉर्ट लाईन, लॉंग लाईन शॉर्ट लाईन, लॉंग लाईन. तिथं लाईनच पाहिजे, डॉट नको आहे. बरेचसे स्टुडंट काय करतात की लॉंग लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर पॉइंट देतात, तर पॉइंट द्यायचा नाही, लाईन द्यायची छोटीशी, एक लॉंग असेल एक शॉर्ट असेल, परत लॉंग असेल एक शॉर्ट असेल. अजून एक रूल असा आहे की ज्यावेळेस तुम्ही इथं बघा त्यांनी काय केलंय की लॉंग लाईनलाच लॉंग लाईन इंटरसेक्ट केली आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. जनरली असंच केलं जातं आणि तसंच करायला पाहिजे. तर हे लॉंग लाईन शॉर्ट लाईन इथं इलिस्ट्रेशन झालं. सेंटर लाईन हे एक त्याचं ऍप्लिकेशन आहे चेन थिन लाईनचं. आता लाईन ऑफ सिमेट्री असं एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे पहा. लाईन ऑफ सिमेट्री पहा इथं म्हटलं ऍक्सिस ऑफ सिमेट्री,
कुठलाही 3D ऑब्जेक्ट असेल किंवा अशा टाईपचे ऑब्जेक्ट असतील, हे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्ही मिडल पॉइंट वरून डिवाइड केलं, त्याला कट केलं तर दोन्हीही इक्वल पार्ट बनतील. ह्युमन बॉडी सिमेट्रिकल आहे, ठीक आहे. ट्यूबलाइट असेल सिमेट्रिकल आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहेत. एक्झॅक्टली मिडल पासून जर रेक्टँगल सिमेट्रिकल आहे, तुम्ही हॉरिझॉन्टली कट करा, व्हर्टिकली कट करा किंवा स्क्वेअर असेल सिमेट्रिकल आहे, ठीक आहे. मिडल लाईन पासून, सेंटर पॉइंट पासून जर स्ट्रेट लाईन देऊन कट केलं, दोन्हीही इक्वल पार्ट ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याला सिमेट्री असं म्हटलं जातं. म्हणून इथं मेन्शन केलं का ऍक्सिस ऑफ सिमेट्री. असं का, हा रेक्टँगल आहे, इथून त्याला कट करा, हाफ पोर्शन आणि खालचा हाफ पोर्शन दोन्ही काय असतील, सिमेट्रिकल असतील, म्हणजे सेम असतील, सिमिलर असतील विथ डायमेन्शन अँड ऑल दॅट, ठीक आहे. त्यामुळे त्याला ऍक्सिस ऑफ सिमेट्रिक किंवा लाईन ऑफ सिमेट्रिक असं म्हटलंय. तर चेन थिन लाईन बऱ्याच वेळेस तुम्हाला ड्रॉ करायची आहे, खूप जास्त यूज त्याचा होणार आहे. सॉलिड ऑब्जेक्ट असतील, प्रिझम, पिरॅमिड, कोन, सिलेंडर, त्यामध्ये सुद्धा ऍक्सिस मेन्शन करण्यासाठी ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. सर्कल असेल, सेंटर लाईन मेन्शन करण्यासाठी ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची, ठीक आहे. त्यानंतर चेन थिन अँड थिक ऍट एंड्स ओनली. आता हे दोन लाईनचं कॉम्बिनेशन आहे. चेन थिन लाईन आपण बघितली, सेंटर लाईन जी आता आपण पाहिली होती, ठीक आहे, लाईन ऑफ सिमेट्री जी पाहिली, त्याचे एंडिंग फक्त डार्क आहेत. काय म्हटलं की चेन थिन आत्ताच आपण पाहिलं सेंटर लाईन, पण थिक ऍट एंड्स ओनली, दोन्ही एंडला ती थिक आहे असं. आता ही लाईन जी आहे 0.2 mm फॉर थिन अँड 0.5 mm एंडिंगला, आपण बघितलंच आहे की फेंट लाईन असतील तर त्या 0.2 mm ने डिनोट केलेल्या आहेत, डार्क लाईन असतील तर त्या 0.5 mm ने आहेत. ही लाईन म्हणजे कॉम्बिनेशन आहे, म्हणून त्यांनी दोन्ही टाईप दिले, फक्त मिडल पोर्शन फेंट आणि एंडचे पोर्शन डार्क, ठीक आहे. आता यूज कुठे केला जातो या लाईनचं, कटिंग प्लेन्स. म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला तुम्हाला एक्झॅक्टली मिड पासून किंवा पर्टिक्युलर अँगल मधून किंवा 1/4, 2/4, 3/4 कुठल्याही टाईप मध्ये कट करायचं असेल तर त्याला एक कटिंग प्लेन दिली जाते. आता हा ऑब्जेक्ट एक्झॅक्ट मिड पासून त्यांनी कट केलाय, ग्रीन कलरची लाईन दिली, तर ती कटिंग प्लेन लाईन किंवा तिला सेक्शन प्लेन असं देखील म्हटलं जातं. हा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि इथून ते कटिंग प्लेन लाईन असं म्हटलंय. ही कटिंग प्लेन आहे, तर या टाईपची लाईन कटिंग प्लेन इंडिकेट करण्यासाठी दाखवली जाते. कट केल्याच्या नंतर ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट कट केलाय अशा पद्धतीने दिसेल, ठीक आहे. तर हे जे आहे कटिंग प्लेन लाईन किंवा सेक्शन प्लेन लाईन, सेक्शन घेतो आपण त्याचा, कुठला एक सेक्शन घ्या, इन्क्लाइन सेक्शन असेल, स्ट्रेट असेल, हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल, अँगल मध्ये असेल एखाद्या, तरी सुद्धा त्या केसमध्ये कटिंग प्लेन लाईन यूज केली जाते, ठीक आहे. त्यानंतर कंटिन्युअस थिन वेव्ही. आता अशा टाईपच्या ज्या लाईन आहेत, 0.2 mm थिन आहे म्हणजे 0.2 inch. वेव्ही लाईन आपल्याला वर्ड वरूनच मिनिंग समजतो. इरेग्युलर बाउंड्री लाईन्स आणि शॉर्ट ब्रेक लाईन्स इथं पण मेन्शन केलेलं आहे. इरेग्युलर बाउंड्री लाईन्स आणि शॉर्ट ब्रेक लाईन्स. आता हे बघा इथं दिलंय त्यांनी, इरेग्युलर बाउंड्री लाईन्स कुठल्या आहेत, शॉर्ट वेव्ही लाईन कुठल्या आहेत. समजा राऊंड शेप आहे, तो मधून कट केलाय तुम्ही, ठीक आहे, इथं पण दिलाय पहा. काही लॉंग ब्रेक लाईन्स आहेत, काही शॉर्ट ब्रेक लाईन्स आहेत. तर शॉर्ट ब्रेक लाईन्स इथं तुम्ही कट केले ना, तर ते इंडिकेट करण्यासाठी ही जी लाईन आहे शॉर्ट ब्रेक लाईन किंवा कंटिन्युअस थिन वेव्ही लाईन ह्या यूज केल्या जातात. एखादा शाफ्ट आहे, कट करा, तो इंडिकेट करण्यासाठी सुद्धा ती लाईन मेन्शन केली जाऊ शकते. आता कंटिन्युअस थिन विथ झिगझॅग लाईन्स, अशा टाईपचा शेप बऱ्याच वेळेस तुम्ही बघितला असेल, बऱ्याच ठिकाणी बघितला असेल. हा काय यूज केला जातो ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. लॉंग ब्रेक लाईन्स सांगायची आवश्यकता नाहीये असं मला वाटतं, हे सुद्धा सांगतो. आता हे अशा टाईपची लाईन तुम्ही हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे खूप ठिकाणी बघितलेली आहे, ठीक आहे. तर ती कंटिन्युअस थिन विथ झिगझॅग, इकडे जर ऍप्लिकेशन बघितले ग्राफिक्स मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा ड्रॉइंग मध्ये, एखादा ऑब्जेक्ट मध्ये, तर समजा आता लॉंग ब्रेक लाईन्स कसं की हे जे टोटल डिस्टन्स आहे खूप जास्त आहे, 100 दिलंय त्यांनी, मग ते 100 इंच असेल, mm असेल, सेंटीमीटर असेल, खूप जास्त आहे. तुमच्या ड्रॉइंग शीट मध्ये, स्केच बुक मध्ये तेवढं डिस्टन्स कव्हर होत नाहीये, खूप जास्त मोठं आहे ते. मग ते दाखवायचं कसं ड्रॉइंग शीटला, किंवा 1000 mm आहे, 2000 mm आहे, ती लाईन दाखवायची कशी, तर तुम्ही इथपासून तर इथपर्यंतचा ऑब्जेक्ट पूर्ण ड्रॉ न करता त्याला मध्ये
अशा लॉंग ब्रेक लाईन्स दाखवा. याचा अर्थ असा होईल, तुम्ही हे छोटस जरी ड्रॉ केलं, कमी जरी ड्रॉ केलं, पण या जर लाईन्स इथं असतील आणि इथं प्रॉपर डायमेन्शन दिले, तर त्याचा मिनिंग होईल की किती mm ची किंवा किती युनिटची ती लाईन आहे. ठीक आहे, ते ड्रॉ करण्यासाठी लॉंग ब्रेक लाईन्स या यूज केल्या जातात. आता हे टाइप्स ऑफ लाईन्स मध्ये आपण जे बघितलंय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. खूप साऱ्या लाईन्सचे टाइप्स आहेत, त्यातल्या त्यात तुम्हाला जे मेजर आहेत, आवश्यक आहेत, इम्पॉर्टंट फर्स्ट इयर डिग्री आणि डिप्लोमासाठी जे आवश्यक आहेत त्या लाईन्स मी ते सांगतोय. व्हिजिबल आउटलाईन्स सगळ्यात पहिले आपण पाहिली होती, थिक लाईन, डार्क लाईन, व्हिजिबल आउटलाईन्स. सेक्शन जे कटिंग प्लेन असतील, ठीक आहे, 45 डिग्री मध्ये ह्या लाईन दिल्या जातात. सेक्शन लाईन्स त्या फेंट असतील. सेंटर लाईन, सर्कल आहे, सेंटर लाईन्स. लॉंग ब्रेक लाईन आत्ताच आपण बघितलंय. डायमेन्शन लाईन आणि एक्सटेन्शन लाईन्स हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. लीडर लाईन, सेंटर लाईन, पुन्हा हिडन लाईन्स, अशा सगळ्या लाईन्सचे ऍप्लिकेशन्स हे टाइप्स ऑफ लाईन्स मध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला ड्रॉइंग शीट नंबर 1 टू लास्ट स्केचबुक मध्ये स्टार्ट टू एंड या सगळ्या लाईन्सचा यूज हा करायचा आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे पहा. बऱ्याचशा लाईन्स इथे डॉटेड लाईन आहे, ही डार्क लाईन आहे, ठीक आहे, सर्कल आहे, सेंटर लाईन आहे, इथे पण दिल्यात आणि 3 वेगवेगळ्या व्ह्यूज मध्ये दिलेल्या आहेत. तर या लाईन्स कशा पद्धतीने ड्रॉ केल्या जातात. प्रोजेक्शन लाईन असा एक पार्ट होता, इथपासून इकडे ह्या व्ह्यूला प्रोजेक्शन घेतले किंवा या व्ह्यू पासून खाली प्रोजेक्शन घेतले. प्रोजेक्शन लाईन्स ह्या देखील फेंट असतील. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं की टाइप्स ऑफ लाईन कुठे कुठे यूज केल्या जाऊ शकतात. ओके, तर अक्षय's व्ह्यू पॉइंट या चॅनलला कनेक्टेड राहिल्याबद्दल थँक्यू. आणि इथून पुढे देखील वेगवेगळे व्हिडिओज, मग ते एक्झाम रिलेटेड असतील, स्कॉलरशिप रिलेटेड असतील, इंजिनिअरिंग रिलेटेड असतील, ग्राफिक्स रिलेटेड असतील किंवा अजूनही बरेचसे व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर कनेक्टेड राहा अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.